तनिषा भिसेंवर योग्य वेळी उपचार न करणारं दीनानाथ रुग्णालय दोषी। आरोग्य उपसंचालकांच्या चौकशीनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा ठपका। तनिषा भिसे दीनानाथ रुग्णालयामध्ये 5 तास ताटकळत होत्या। रक्तस्राव हो असूनही उपचार नाहीत। आरोग्य उपसंचालकांच्या अहवालात धक्कादायक बाब उघड। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी माता अन्वेषण समिती धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा। तिन्ही अहवालांचे निष्कर्ष पाहून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईचा निर्णय। रायगडमध्ये रुग्णालयातून उपचारांशिवाय जबरदस्तीने घरी पाठवलेल्या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू। डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप। मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अजूनही 2800 अंशांनी घसरलेलाच। जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाचे दुष्परिणाम। गुंतवणूकदारांनी गमावले तब्बल 19 लाख कोटी। मोदी 2025 अखेरीस पंतप्रधान पदावर राहतील की नाही याची शंका। खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। मोदींविरोधात भारतातही जनता रस्त्यावर उतरेल, राऊतांचं भाकीत। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांकडून प्रशांत कोरटकरवर अब्रू नुकसानीचा आरोप। कळंबा कारागृहातील अधिकाऱ्यांमार्फत बजावली नोटीस। शक्तीपीठ महामार्गाविरोधात लढा देणारे कोल्हापुरातील शिक्षक गिरीश फोंडे निलंबित। एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावेळी कुणाल कामराचं गाणं लावून विरोध करणार असल्यानं निलंबन। फोंडेंचा आरोप। लक्ष पूर्ण न केल्यामुळे कर्मचाऱ्याला अमानुष वागणूक। गळ्यात पट्टा बांधून भुंकायला लावलं। केरळातल्या हिंदुस्थान पॉवर लिंक्स कंपनीतला प्रकार। व्हिडिओ समोर येतात सरकारकडून चौकशीचे आदेश। नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत मराठमोळ्या रुद्रांश पाटीलचा बोलबाला। 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।